पीडित महिलेने सुशील कराड वगैरे तिघांविरुद्ध पोलिसांकडे एक तक्रारी अर्ज दाखल केलेला होता। त्या तक्रारी अर्जातील तिच्या आरोपानुसार सुशील कराड वगैरे तिघांनी तिच्या व तिच्या पतीकडून काही रकमा जबरदस्तीने काढून घेतलेल्या होत्या, काही रकमा खात्यावर ट्रान्सफर करून घेतलेल्या होत्या, तिला दागिने विकण्यास भाग पडून त्या रकमा वसूल केलेल्या होत्या, रजिस्टर्ड खरेदी खत जबरदस्तीने करून जमीन नावावर करून घेतली होती असे आरोप होते। त्याचप्रमाणे पॉक्सो कायद्याअंतर्गत काही आरोप करण्यात आलेले होते। तिने दिलेला तक्रारी अर्ज पोलीस महासंचालकांनी बीड पोलिसांकडे चौकशीसाठी पाठवलेला होता। बीड पोलिसांनी चौकशी पूर्ण करून कोणताही गुन्हा घडलेला नाही असा अहवाल तयार केलेला होता। त्यानंतर तिने MIDC पोलीस स्टेशन सोलापूर येथे एक फिर्याद दाखल केलेली होती, परंतु MIDC पोलिसांनी सुद्धा प्राथमिक तपास पूर्ण करून घडलेल्या घटना या परळी शहरात घडलेल्या असल्यामुळे तिने तिथे दाद मागावी असं तिला समजपत्र दिलेलं होतं। त्यामुळे त्याविरुद्ध तिने सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये खासगी फिर्याद दाखल केलेली होती। ती फिर्याद दाखल केल्यानंतर न्यायालयाने आरोपींना समन्स बजावलेलं होतं। त्यामध्ये आम्ही आरोपीतर्फे हजर होऊन म्हणणंही दाखल केलेलं होतं। त्या प्रकरणामध्ये न्यायालयाने सुरुवातीला MIDC पोलिसांनी अहवाल सादर करावा असा आदेश केलेला होता। त्यानुसार काल MIDC पोलीस स्टेशन सोलापूर यांनी न्यायालयामध्ये अहवाल दाखल केला आणि घडलेल्या सर्व दखलपात्र गुन्हे हे परळी शहरात घडलेले असल्यामुळे तिने तिकडेच दाद मागावी असं पोलिसांनी आपला म्हणणं दाखल केलं होतं, आपला अहवाल सादर केलेला होता। त्याप्रमाणे त्यावर काल न्यायालयासमोर युक्तिवाद झाला। न्यायालयाने आज त्याचा निकाल दिलेला असून त्या निकालाप्रमाणे घडलेले सर्व दखलपात्र गुन्हे हे परळी शहरात घडलेले आहेत। त्यामुळे त्या कथित गुन्ह्यासाठी तिने तिथल्याच न्यायालयामध्ये दाद मागणे योग्य राहील असं निरीक्षण नोंदवून न्यायालयाने सोलापुरातील खासगी फिर्याद फेटाळलेली आहे व ती फिर्यादीस परत करून तिने योग्य त्या न्यायालयात दाद मागावी असा आदेश पारित केलेला आहे।